तुम्हाला सुद्धा आजची कामं उद्यावर ढकलण्याची सवय आहे का? तर त्याआधी आपण एक स्टोरी जाणून घेऊया. एक राकेश होतात आणि एक रोहन होतात. राकेश फार इंटेलिजंट, क्लेवर आणि डिसिप्लिन मुलगा होता आणि रोहन मात्र सुद्धा इंटेलिजंट, क्लेवर बट लेझी मुलगा होता. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक असाइनमेंट टास्क कंप्लीट करायला सांगितलं. राकेशनी ते वेळेआधी अगोदर पूर्ण केलं, पण रोहनचं मात्र राहून गेलं बिकॉज ऑफ प्रोकॅस्टिनेशन, हेस्टिटेशन. आपला माइंडसेट तसा वर्क करायला लागतो आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांकडून त्याला फार ओरडणे खावे लागले. त्याला फार वाईट वाटलं. तो जाणू लागला की मी आजचं काम उद्यावर का ढकलू लागला. तर सगळा खेळ आपल्या मनाचा होता, आपल्या माइंडसेटचा होता. कारण त्याचे सगळे थॉट, व्हॅल्यू, बिलीफ, पॅटर्न, तसा माइंडसेट त्याचा तयार झाला होता. तर आपण आपली ही सवय कशी मोडू शकतो आणि आजचं काम आजच कसे करू शकतो हे आपण 6 प्रॅक्टिकल टिप्स वरनं जाणून घेऊया. फर्स्ट म्हणजे आपलं मन कसं काम करतं. समजा आज आपण ठरवलं की आपण व्यायाम करायला सुरुवात करू, पण आपलं मन लगेच म्हणतं की मी आज करत नाही, उद्या करेल. बिकॉज आपल्या मेंदूला सोपा मार्ग पत्करायची सवय लागलेली असते. यामुळे आपल्याला उद्यावर काम ढकलण्याची सवय पडून जाते. आणि सेकंड म्हणजे उलटी गिनती करायला सुरुवात करा. जसं की आपण समजा 5 वाजता उठायला सुरुवात केलेली आहे, तर 5 वाजता जेव्हा जेव्हा आपण लेझी होत जातो तसं 5, 4, 3, 2, 1, 0 आणि उठायला सुरुवात करा. ही सायंटिफिक आणि न्यूरोलॉजिस्टिक थेरी आहे. तो लॉ तुम्ही पाळला तर तुमच्या लाईफमध्ये नक्कीच ट्रान्सफॉर्मेशन दिसून येईल. आणि थर्ड म्हणजे ऊर्जा तयार करा. तुम्ही तितके ऊर्जा तयार कराल, कारण रॉकेटला वरती भरारी घेण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. त्यामुळे तुम्ही ऊर्जेचा तितका वापर कराल, तितकी गोळा कराल आणि त्या मोटिवेशन, इन्स्पिरेशनने काम कराल, तितकंच तुम्ही एकाग्रतेने काम करू शकतात. आणि फोर्थ मध्ये हालचाल करायला सुरुवात करा. समजा एखाद्या कामात तुम्हाला आळशीपणा येत असेल किंवा वाटत असेल की मी आता व्यायाम करत नाही, मी ईमेल सेंड करत नाही, प्रेझेंटेशन करत नाही, मी होमवर्क करत नाही, मी असाइनमेंट करत नाही, तर त्यावेळेला थोडं चालायला जा, आपल्या लोकांशी बोला किंवा स्वतःशी जर्नलिंग करा आणि लगेच कामाला सुरुवात करा. आणि 5 म्हणजे संकुचित भावना. आपल्या मनाची वृत्ती असते की नेहमी कठीण मार्ग ते बाजूला करतात आणि सोपा मार्ग करायला पुढे जातात. बिकॉज आणि तेच कामं आपल्याला राहून जातात. त्यामुळे आपण फक्त 5 सेकंडचा वापर करायला हवा. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडे काम होणार नाही, त्याच्या 5 सेकंडच्या आधीच ती ऍक्शन घ्या आणि तेच ऍक्शन तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या टास्क कंप्लीट करायला मदत करेल. आणि 6 म्हणजे आधी ऍक्शन घ्या, मगच तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. प्रत्येक जण काहीतरी ऍक्शन घेण्यासाठी इन्स्पिरेशनची त्यांना गरज भासते, पण तुम्ही एखाद्या टास्कला ऍक्शन घेतलं, त्यावर अप्लाय करायला, इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रेरणा आपोआप मिळते. सो दॅट्स इज फ्रॉम माय साइड. तुम्हाला महायुवा टॉकचा व्हिडिओ कसा आवडला आणि ऍज अ यॉथ म्हणून तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायला आवडेल हे महायुवा टॉकला नक्की सांगा. आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज महायुवा प्रत्येक तरुणांच्या मागे भक्कमपणे उभी राहील. हेच त्यांचा कायमचा अजेंडा राहील. धन्यवाद. थँक्यू. हॅव अ नाईस डे.